हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईसह उपनगरातही वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, तर कल्याण डोंबिवलीसह ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। कल्याण डोंबिवलीमधील उद्धव ठाकरेंची सभा रद्द। कल्याण डोंबिवलीमधील सुरू असलेल्या पावसामुळे ठाकरेंची सभा रद्द। 3 वाजेपर्यंत देशात 52.60% तर राज्यामध्ये 42.35% मतदान। राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 49.91% मतदानाचा आकडा। पुण्यामध्ये पाटील इस्टेट परिसरामध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते भिडले, पैसे वाटल्याच्या आरोपावरून गोंधळ झाल्याची माहिती। बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही 45 मिनिटे बंद। शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून तक्रार दाखल। बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद पडणं संशयास्पद बाब। संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी। शरद पवारांना माहिती आहे बारामतीमध्ये तुतारीचा पराभव झालाय। रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ फक्त मूर्खपणा, अमोल मिटकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये पैशांनी भरलेल्या 9 बॅगा, 12 ते 13 कोटींचा वाटप, कुणाला पैसे दिले याचे व्हिडिओ उद्या समोर आणणार, राऊतांचा इशारा। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, पैशाने निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। पराभव समोर दिसू लागल्यामुळे पैशाचे आरोप, महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटेल। संजय राऊतांच्या ट्विट नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह गिरीश महाजन यांचा हल्लाबोल। मतदान केंद्रामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेल्या मतदान स्लिप आढळल्या। महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब बागसोरे संतप्त। कोपरगाव तालुक्यामधील पोहेगाव मतदान केंद्रावरील प्रकार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।